गायिका अंजली भारती यांनी भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे सेनेचे नेते आक्रमक झाले होते। अशातच आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही अमृता फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर, अंबादास दानवे, संजय राऊत या सर्व नेत्यांनी अमृता फडणवीस यांच्याविषयीचं वक्तव्य अयोग्य असल्याचं सांगत या प्रकाराचा निषेध केलाय। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत गायिका अंजली भारती यांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीकडून गायिका अंजली भारती यांचा निषेध करते अशी पोस्ट किशोरी पेडणेकर यांनी सोशल मीडियावर केली आहे। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस त्याची बायकोला माल बनवून फिरते, त्या बायकोवर बलात्कार करणार। गरीबाच्या लेकरावर केल्यापेक्षा त्या मालावर करणं मना चांगला बलात्कार आहे की नाही? तवा टाईम समजून यायले का माहिती माय बहिणीवर बलात्कार झाला तेव्हा दुःख काय होते। प्रजासत्ताक दिनानिमित्त लावण्यात आलेला स्पीकर कोसळून 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। मुंबईतील विक्रोळी भागात टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात हा प्रकार घडलाय। या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलाय। चिंध्या गोळा करणाऱ्या व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप आहे। विक्रोळी टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पीकर लावण्यात आला होता। 3 वर्षांची चिमुरडी धावत जात असताना स्पीकर तिच्या अंगावर कोसळून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय। मुंबई आणि उपनगरात अनेक भागात पहाटे हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली। उत्तर भारतावर सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे हा पाऊस झाला असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जाते। दरम्यान आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। याबाबत काही ठिकाणी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। अंधेरी, पवई, कुर्ला, घाटकोपरसह पूर्व उपनगरातील अनेक भागात आज पहाटे हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली। पश्चिम उपनगरामध्ये केवळ काही ठिकाणीच पावसानं हजेरी लावली, तर दक्षिण मुंबईतील भागात पावसाची नोंद झाली नाही। मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाच्या कामासाठी मंगळवार 27 जानेवारीपासून शनिवार 7 फेब्रुवारीपर्यंत मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील 11 विभागांमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय। पालिकेच्या संबंधित विभागात 10% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे। महापालिकेतर्फे पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील विभागांमध्येही 10% पाणी कपात लागू राहणार आहे। परिणामी नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे। त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। सन 1937 मध्ये निर्मित आणि सन 1944 मध्ये मुंबई बंदरातील मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक टर्न टेबल शिडी या वाहनाचं मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन करण्यात आलंय। पुनर्जतन केलेल्या या ऐतिहासिक वाहनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालय इथं लोकार्पण करण्यात आलंय। टर्न टेबल शिडी असलेल्या या ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची 1937 मध्ये इंग्लंडमधील लेलँड या कंपनीत निर्मिती करण्यात आली, तर 24 सप्टेंबर 1941 रोजी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ते समाविष्ट करण्यात आलं। 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या SS फोर्ट स्टिकेन या मालवाहू जहाजाला आग लागली होती। जिस तरीके से लोकार्पण किया है कितनी इम्पोर्टेंट, और 2008 में जब आतंकी हमले में SPG को आने NSG को आने में देरी हुई थी, उस समय में भी फायर ब्रिगेड के कर्मचारियों ने वहाँ पर काफी जान बचाई। आज मुझे बहुत खुशी है कि हमारी बृहन मुंबई महानगर पालिका का जो अग्निशमन विभाग है, फायर ब्रिगेड विभाग है, इस विभाग ने 1937 में जो एक टर्न टेबल इस प्रकार की फायर फाइटिंग की एक गाड़ी जो तैयार हुई थी, इंग्लैंड में लेलैंड कंपनी ने उसको तैयार किया था, और 1941 में ये फायर ब्रिगेड की गाड़ी
बृहन्मुंबई महानगर पालिका के फ्लीट में दाखिल हुई थी। 1944 में जो गोदी में सबसे बड़ा अग्निकांड हुआ था, उस समय इसी फायर ब्रिगेड की गाड़ी के माध्यम से वहां पर आग पर काबू पाया गया था और इसने बहुत अहम भूमिका उस समय निभाई थी। कुछ काल के बाद, नई टेक्नोलॉजी के आने के बाद, नई प्रकार की गाड़ियां आने के बाद इसके कार्य को विराम दिया गया था। लेकिन इतने वर्षों के बाद महानगर पालिका के आयुक्त श्री भूषण गगरानी और फायर ब्रिगेड विभाग ने इसके रेस्टोरेशन का निर्णय किया और रेमंड्स कंपनी के मालिक श्री गौतम सिंघानिया जी, जिनको विंटेज कार रेस्टोरेशन के लिए और विंटेज कार म्यूजियम के लिए जाना जाता है, उन्होंने इस जिम्मेवारी को स्वीकारा और बहुत अच्छे तरीके से इस 1937 की फायर फाइटिंग के लिए उपयुक्त ऐसी गाड़ी का संपूर्ण रेस्टोरेशन किया और आज फिर एक बार सेरेमोनियसली हमारी मुंबई महानगर पालिका की फायर फाइटिंग फ्लीट में उसको शामिल किया जाता है। मैं ऐसा मानता हूं कि बृहन्मुंबई महानगर पालिका का फायर फाइटिंग विभाग ये देश में और दुनिया में अपने कार्य के लिए जाना जाता है और कई ऐतिहासिक पलों पर अपने जान पर खेलकर भी और कई बार तो बलिदान देते हुए मुंबईकरों को अग्नि के तांडव से बचाने का काम ये हमारे इस फायर ब्रिगेड ने किया है और इसी इतिहास को जतन करने के लिए मैं ऐसा मानता हूं कि आज का एक कदम बहुत महत्वपूर्ण है कि इस इतिहास का साक्षी ऐसी इस गाड़ी को रेस्टोर किया गया है। मैं महानगर पालिका को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। महायुतीला कोणाच्या मदतीची गरज नाही असा दावा दीपेश म्हात्रे यांनी केलाय। कल्याण डोंबिवलीतील भाजप नगरसेवकांची गट नोंदणी करण्यासाठी आम्ही आलोय। कल्याण शहर विकास आघाडी या नावाने गटाची नोंदणी करण्यात येणार आहे। मनसेला शिवसेनेसोबत का घेतलंय हे मला सांगता येणार नाही असंही ते म्हणाले। भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 50 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि ते आज सर्वच नगरसेवक आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आज गटस्थापनेसाठी कोकण भवन इथे आलेलो आहे आणि आज महानगरपालिकेत महायुतीच्या माध्यमातून गटाची स्थापना आमची होणार आहे। सर, एकीकडे भाजपला शह देण्यासाठी ज्या मनसेला घेतलं गेलं, सत्तेपासून किंवा महापौर पासून चव्हाणांना असेल किंवा तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न जो आहे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेने चालवलाय, अशा प्रकारच्या युतीमध्ये घुसपट्टी होते का भाजप? नाही, काही गैरसमज पसरवले जात आहेत। मला असं वाटत नाही की कुठेही महायुतीमध्ये कुठे धुसफूस आहे, परंतु आम्ही महायुतीमध्ये निवडून आलो आणि कल्याण डोंबिवलीचा महापौर देखील महायुतीमध्येच बसेल असं वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे आणि आज गटाची स्थापनाही त्याच दृष्टीने आमची होते। सर, तुमच्या 4 नगरसेवक तुमच्या संपर्कात नाही, असं काही नाही, आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही। महायुतीचे 103 नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत। एक क्लिअर मॅन्डेट कल्याण डोंबिवलीच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे आणि त्या क्लिअर मॅन्डेटच्या हिशोबानेच आज आमच्या गटाची नोंदणी होते आणि महायुतीमध्येच आमच्या गटाची नोंदणी होते। महापौर काय अडीअडचणी नाही, अजून काही तशी चर्चा नाही, वरिष्ठ लेवलवरती ही चर्चा होईल, परंतु आज आमच्या गटाची स्थापना जी होते ती महायुतीमध्ये होते, हे खूप महत्वाचं आहे। सर, कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या पळवापळी सुरू झालेली आहे। मतदारांनी ज्या पक्षाला मतदान केलं अशा प्रकारचं कल्याण डोंबिवलीमध्ये होतं, हे राजकीय अगणित कसं काय? म्हणजे नाही, पळवापळवी करायचं विशेषतः आम्हाला काही गरजच नाही, कारण आमचे 103 नगरसेवक निवडून आलेले आहेत महायुतीमध्ये, आमचे 50 आणि शिंदे गटाचे 53 नगरसेवक। जे पळवापळवी करतात हा खरा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, कारण जर कुठेही गरज नसताना कदाचित ते आपल्या सुरक्षिततेसाठी पळवापळवी कुठेतरी करत असतील असं मला वाटतं। परंतु आम्हाला एवढंच सांगायचं की आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि पुढची सत्ता जी 5 वर्ष जी कल्याण डोंबिवलीत चालणार ही महायुतीमध्ये चालणार। मनसेला बरोबर गेले कितपत योग्य आहे? नाही, त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही। त्यांनी मनसेला बरोबर घेतलं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांच्या धोरणाचा प्रश्न आहे, पण आम्हाला विशेषतः असं वाटतं की महायुतीमध्ये जेव्हा आपण लढलोय तेव्हा महायुतीच्या सोबत राहून आपण काम केलं पाहिजे। ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी आपली गट नोंदणी केली आहे। आज आम्ही गट नोंदणी केली आहे। ठाण्यात कोणासोबत जाणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही।
पार्टीचा रंग हिरवा आहे. भगवा असता तर भगवा बोललो असतो. समजदार लोकांनी समजून घ्यावे. माझा विजन लोकांना माहिती आहे, असं एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत जे काही विधान दिलं गेलंय ते चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. रजिस्ट्रेशन हुआ है आज हमारा. वेरी ग्रेटफुल, थैंकफुल, खुशी है. अभी आगे काम करना है बहुत सारा हमारे एरिया के लिए, मुमरा के लिए. तो बस सभी हमारे, आप देख सकते हो पूरा पैनल जो निकला है मुमरा से एमआईएम पार्टी का, ये हमारे अध्यक्ष है सैफ पठान भाई और सभी कैंडिडेट्स जो हमारे साथ जीते हुए, हम सब ने मिलकर आज हमारा रजिस्ट्रेशन किया है. थाना में किस तरह किसके साथ आपकी पार्टी रहेगी, किसको आप सपोर्ट करने वाले हैं? वो अभी हमने डिसाइड नहीं किया है, वो आपको बहुत जल्द पता चल जाएगा. तुमचं ते वक्तव्याचं प्रचंड ते वक्तव्य गाजलं कैसा आया वगैरे आणि त्याच्यानंतर हिरव्या रंगासंदर्भात प्रचंड कार्य तुम्ही अनेक वेळेला स्पष्टीकरण दिलेलं त्या संदर्भामध्ये. Yes. पण बोलण्याचा उद्देश नक्की तसा होता, हिरवं करण्याचा प्रयत्न आहे तुमचा? हिरवा करण्याचा प्रयत्न मतलब ऐसा है कि पार्टी का कलर ही हरा है ना. अगर भगवा होता तो पहले भी क्लैरिफिकेशंस दिए हुए नेशनल मीडिया के पास सब क्लैरिफिकेशन है. तो भगवा होता तो भगवा बोला जाता. फिर से आपने टॉपिक निकाला, इसीलिए मुझे भी फिर से बोलना पड़ा. बट जो समझदार लोग हैं उन्होंने समझ लिया है. कई सारे हमारे हिंदुस्तानी भाई बहन हैं जिन्होंने मेरे हक में बात की है और जरूरी नहीं कि वो सभी मुसलमान हो, कई अदर कम्युनिटीज के लोगों ने भी बात करी है. तो समझदार तक वो सोच पहुंच गई है और मेरा जो विजन है फ्यूचर को लेकर मुमरा के, वो काफी लोगों तक क्लियरली पहुंच गया है, जिसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद बोलती हूँ सभी हिंदुस्तानियों का जिन्होंने एक्चुअल मतलब को समझा और गोदी मीडिया जो बताना चाह रही थी उस पर यकीन नहीं किया. मुमरा की डेवलपमेंट के लिए आप सत्ताधारी पार्टियों के साथ जाना चाहेंगे या केवल वो उसका आंसर वो नहीं दे ओ पाएंगे? यस, वी विल डिसाइड दैट एंड हमारे अध्यक्ष उसके जवाब आपको देंगे. मॅडम एक गायिका आहे, तिने असं म्हटलंय की बलात्कार इकडे तिकडे करण्यापेक्षा बलात्कार हा मुख्यमंत्र्यांच्या बायकोवरती करावा, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. मुख्यमंत्रीच्या बायकोवरती बलात्कार करावा. दैट्स अ बैड स्टेटमेंट. बट पता नहीं उन्होंने क्या सोच से दिया रहेगा ये स्टेटमेंट, लेकिन बहुत ही गलत स्टेटमेंट है, नहीं देना चाहिए. भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू केलेत. उबाठा, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष यांना सोबत घेत सत्ता स्थापन करणार, असं किशोर जोरगेवार यांनी सांगितलंय. 27 काँग्रेसचे निवडून आलेले नगरसेवक पक्षातील भांडणामुळे निराश झालेत आणि त्यांच्या अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यांना आम्ही सोबत घेऊ. मुख्यमंत्र्यांना राजकीय स्थितीची कल्पना दिली आहे. संख्याबळ जुळवून आम्ही सत्ता स्थापन करू, असंही ते म्हणालेत. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केलेले आहे, ज्यामध्ये आमच्याकडे उभाटा, वंचित आणि अपक्ष यांचं समर्थन घेत आम्ही या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पुढे जातो. दुसरा एक पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे. 27 जे काँग्रेसचे आलेले आहे त्यांनी हे काँग्रेसच्या नेत्याच्या भांडणामुळे ते निराश झालेले आहे, उद्विग्न झाले आहे आणि त्यांच्यातले बरेच लोक आमच्यासोबत संपर्क करून ते सुद्धा आमच्यासोबत येण्याच्या भूमिकेमध्ये आलेले आहे. या सर्व लोकांना घेऊन आम्ही या ठिकाणी सत्ता स्थापन करू. काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना गावासोडून देत त्यांनी 30 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट आणलं, त्याचं अभिनंदन केलं आणि त्यातला एक चंद्रपूरमध्ये स्टील उद्योग एक मोठा ते या ठिकाणी येतोय, त्याच्याकरता धन्यवाद व्यक्त केले आणि एकंदर राजकीय स्थितीची त्यांना जाणीव, परिस्थितीची माहिती दिली आणि त्यांच्या काही सूचना घेतल्या आणि त्या सूचनांवर जे काम आज झालेलं आहे आणि एकंदर जिल्ह्यातील सर्व नेते माननीय मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर निर्णायक बैठक घेत आहोत. अरे सांगितलं ना, 10 आम्हाला 10ची आवश्यकता आहे. एक हा उभाटा, वंचित हा एक मार्ग आहे. दुसरा 27 पैकी जे काँग्रेसचे आहे त्याच्यातून 10 आले. जिकडून आमच्याकडे येईल आमचं संख्याबळ जुळून आम्ही सत्ता स्थापन करू. बोरिवलीत काही घटकांना घरं दिली आहेत तर काहींचं पुनर्वसन बाकी आहे. या संदर्भात निर्णय घेतला जाईल आणि त्यासाठी बैठक होणार आहे, असं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलंय. नॅशनल पार्क संवेदनशील आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झोपडपट्टी हटवण्याचे आदेश देण्यात आलेत, असंही त्यांनी सांगितलंय. सर, बोरिवलीमध्ये मोठा राडा आहे तो सुरू झालेला आहे, काय सांगाल एकंदरीत या सगळ्या संदर्भामध्ये आता काय कारवाई? बोरिवलीमध्ये काही घटकांना घरं दिलेत तरी सुद्धा काही घटकांनी कायम तिथं राहिलेले आहेत आणि त्या सर्व बाबीमध्ये आता निर्णय घेण्यासाठी ते बैठकीला मी चाललेलो आहे. त्याच्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि शांतता प्रस्थापित केली जाईल. लोगों को पीटा गया है, वगैरे झालेली आहे, मला काही माहिती नाही. मी
आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून माहिती घेऊन नंतर आपल्याशी परत बोलेन. पुलिस पर पथराव भी हुआ है नाइक साहब पुलिस पर पथराव हुआ है जानकारी आपके पास है दगड़फेक आणि ती मोठ्या प्रमाणात झाले पोलिसांनी नाइक साहब हिंदी में नहीं, देखिए बात ऐसी है कि नेशनल पार्क ये सेंसिटिव है. माननीय उच्च न्यायालय ने उनको वहाँ से निकालने के लिए आदेशित किया है, लेकिन फिर भी लोगों को पर्याय न दिए हुए कि कुछ उनको निकालना उचित नहीं है. अभी कई लोगों को मकान दिए हैं फिर भी वो लोग नहीं जा रहे हैं. तो उसकी स्थिति क्या सच है क्या झूठ है जानने के लिए अभी मीटिंग हो रही है. मीटिंग के बाद में फिर से मैं आपको अवगत करूंगा. ये जो पथराव वाली बात नहीं, मुझे उसका कोई पता नहीं है. मैं इंफॉर्मेशन ले लूंगा, उसके बाद में उसमें से अच्छा रास्ता निकालने का कोशिश करूंगा. नहीं, देखिए बात है, सरकार जनता के साथ ही है, लेकिन नियम का पालन तो भी करना पड़ेगा. माननीय न्यायालय का भी सम्मान करना पड़ेगा. सभी इसमें अच्छी कोई स्थिति पैदा हुई है ऐसा प्रयास हम करने वाले. मुख्यमंत्री ने भी कुछ संज्ञान लिया है? नहीं, मुझे मालूम नहीं. चलो. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये वेळ झाला तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.